नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजे भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, शेतात झाडांची पानं छान मोठी हिरवीगार दिसतात, वाढही जोमात असते, पण तरी सुद्धा फळधारणा मात्र अपेक्षेपेक्षा कमी होते. तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे झाड छान मोठं दिसतंय, पण तरीही त्याला फळं का लागत नाही? यामागे अनेक कारणं असतात. खरं सांगायचं तर झाडाचा संपूर्ण बॅलन्सच बिघडलेला असतो. जास्त नायट्रोजन दिलं तर ते झाड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कडे वळतं, म्हणजेच पानं आणि फांद्या जोमानं वाढतात. पण रिप्रोडक्टिव्ह स्टेज म्हणजेच फळं आणि फुलं मागे पडतात. म्हणूनच ते झाड कितीही छान दिसत असलं, मोठं दिसत असलं, तरीही त्याची फळधारणा मात्र कमी राहू शकते. यासोबतच फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता असेल, पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल किंवा अतिरिक्त पाणी दिलं जात असेल, तरी सुद्धा झाडांची ऊर्जा फळधारणेकडे वळत नाही. परागीकरण नीट न होणं, हवामानाचा ताण किंवा सुरुवातीला दुर्लक्ष केलेल्या रोग आणि किडीमुळे सुद्धा फळधारणेवर परिणाम होतो. म्हणूनच मित्रांनो, पानांची वाढ पाहून शेतीचा अंदाज लावणं फार चुकीचं ठरू शकतं. संतुलित खत व्यवस्थापन, योग्य प्रमाणात पाणी, पुरेसा सूर्यप्रकाश आणि सतत जर निरीक्षण केलं तरच झाडांची खरी उत्पादकता वाढते. कारण झाडांची ताकद पानांच्या आकारावरून नाही, तर टिकून राहणाऱ्या फळधारणेत दिसते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की झाड हिरवगार, छान, मोठं, बहरलेलं दिसतंय म्हणजे सगळं नीट आहे. पण यामागे अशा काही छोट्या गोष्टी दडलेल्या असतात. त्याची उत्तरं तुम्हाला आज नक्कीच मिळाली असतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊ.